सोनियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, मी आज बर्गर बनवलेले आहेत, आलू टिक्की बर्गर। स्वस्त आणि मस्त छानपैकी मॅकडीचा आनंद घरीच घ्या। चला पाहूया मी रेसिपी कशी बनवली। तर इथे मी पोटॅटोज बॉईल करून घेतलेले आहेत। तुम्हाला जितके आलू टिक्कीज बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही पोटॅटो जे आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत। तर मी इथे 7-8 पोटॅटो बॉईल करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित स्पूनने स्मॅश करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत बॉइल्ड मटार, ग्रीन पीस, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही काळं मीठ असेल तरीही यूज करू शकता आणि नसेल तर स्किप करू शकता। इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत। थोडंफार ओरेगॅनो पण टाकणार आहे मी। जितकं आपलं पोटॅटोचं प्रमाण आहे त्याप्रमाणे आपल्याला चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि सर्व जे आहेत इन्ग्रेडियंट्स ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला या मिक्सचरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे। नंतर आपल्याला व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं आहे। जसं आपण चपातीचं डो मळतो तशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। चम्मचने सुद्धा मिक्स केला चालेल, पण त्याच्यासाठी खूप टाइम जाईल आणि व्यवस्थित मिक्स होत नाही चम्मचने। सो अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पोटॅटोचं जे स्मॅशर आहे ते थोडंसं मला अजून टाईट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे। थोडीशी रेड चिली पावडर सुद्धा टाकलेली आहे। आणि मग तुम्ही पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ते रेडी आहे आलू टिक्कीसाठी। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आकाराच्या पाहिजे तशा टिक्कीज करून घेऊ शकता। तर मी इथे पहिला सर्व टिक्कीज रेडी करून घेते। सो आपल्या टिक्कीज सुद्धा रेडी झालेल्या आहेत। मी इथे ब्रेड क्रंच घेतलेला आहे, मी घरीच बनवलेला आहे। ब्रेड थोडेसे तव्यावरती रोस्ट करून मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला टिक्की त्याच्यामध्ये डीप करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला जी टिक्की आहे ती सर्व बाजूने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे ब्रेड क्रंचने व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टिक्की कोटिंग करून झालेली आहे। आणि आपण आता फ्राय करायला टाकणार आहोत। तर व्यवस्थित आपल्याला लो मीडियम फ्लेमवरती टिक्की जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने मी सर्व टिक्की जे आहे ते कोटिंग करून फ्राय करून घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओ। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून पहा रेसिपी। छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात टिक्की, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आता आपण बर्गर करायला घेणार आहोत। इथे मी बर्गर ब्रेड आणलेले आहेत, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात। तर आपल्याला दोन्ही साईडने कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। इथे आपल्याला सॉस बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि इथे व्हाईट मेयोनीज घेतलेला आहे। आणि आपल्याला हे सॉसेस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सिंगल लावून घेतलं ब्रेडला तरीही चालेल, पण मी आधीच टोमॅटो सॉस आणि मेयोनीज मिक्स करून घेते। आणि आपल्याला सर्व कटिंग वगैरे सुद्धा करून झालेले आहे। तर थोडंफार तव्यावरती रोस्ट करून घ्यायचं आहे ब्रेड। यानंतर आपल्याला सॉसेस लावून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने। मी ओनियन टाकलेला आहे, त्यानंतर टिक्की टाकलेली आहे, टोमॅटो, ओनियन, जसं तुम्हाला त्याच्यामध्ये स्टफ करायला जे पण आवडेल तुम्ही टाकू शकता।
तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझा बर्गर जो आहे तो रेडी आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बर्गर करून घेते। इथे मला लिली काहीच करून देत नाहीये, सगळं तिला घेऊन तिला करायचं असतं। सो आणि तिला चीज पाहिजे होतं, सो मी थोडंफार चीज स्प्रेड करून तिला दिलेला आहे बर्गर। मी ते चीज स्लाइस सुद्धा टाकू शकता। सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की कळवा कशी वाटली रेसिपी। फ्रेंड्स, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर। बाय बाय।